श्री गुरुवर्य श्री मोठे बाबाजी, या ज्ञानामृत व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व साधक वृंद, राजकीय स्थित्यंतरे आणि महानुभाव पंथ, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या वेळी अर्जुनाला तसेच इतर अधिकारी जीवांना स्थित्यंतराविषयी, परिवर्तनाविषयी निरूपण केलेलं आहे. आपण ज्यावेळी जीवन जगत असताना अशा अनेक घटना असतात, त्या घटना आपणाला स्थित्यंतर दाखवतात. स्थित्यंतर म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे, बदल होणे. आपण एखादा निर्णय घेतला, पुढीलाने एखादा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय पुढीलाला ॲक्सेप्ट न होता त्याच्यावरती वेगळी भूमिका निर्माण होणे, हा एक स्थित्यंतराचा भाग आहे. व्यक्तीच्या बाबतीत स्थित्यंतर होऊ शकतं, वस्तूच्या बाबतीत स्थित्यंतर होऊ शकतं, आर्थिक संरचने बाबतीत स्थित्यंतर होऊ शकतं, सामाजिक भूमिकेबद्दल स्थित्यंतर होऊ शकतं आणि राजकीय स्थित्यंतर होऊ शकतं. स्थित्यंतर अनेक ठिकाणी आपल्याला पाहता येऊ शकतं. नदीला ज्याप्रमाणे प्रवाह आहे, प्रवाहाच्या माध्यमातून नदी प्रवाहित होत असते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या आयुष्यामध्ये स्थित्यंतर आहे. आणि मग बदल झाला, स्थित्यंतर झाला की व्यक्तीची मानसिकता, समाजाची सामाजिकता, या सर्व प्रक्रियेवरती विलक्षण प्रभाव पडतो. एखादी व्यक्ती सादृश्य किंवा आपल्या जवळची व्यक्ती असेल, थोडासा त्यामध्ये बदल झाला, स्थित्यंतर झाला, मानसिकतेवरती परिणाम होतो आणि जे देहासाठी, उद्दिष्टासाठी जी वाटचाल आहे त्यामध्ये निश्चितच त्या गोष्टीविषयी असणारा परिणाम आपल्याला दिसून येतो. हे जे स्थित्यंतर आहे ते खूप पूर्वील काळापासून आहे. खरं तर आमच्या स्वामींच्या अगोदरपासून असे स्थित्यंतर आपण पाहिलेले आहे आणि स्वामींच्या काळामध्ये सुद्धा हे स्थित्यंतर, स्वामींनी जे राजकीय स्थित्यंतर आहे ते स्वामींच्या काळामध्ये एकूण 6 वेळा स्थित्यंतर झालेलं आहे. गुजरात देशामध्ये भडोच राज्यामध्ये मल्लदेव नावाचा राजा राज्य करीत आहे. तो मल्लदेव जो आहे तो निसंतान आहे, त्याला पुत्र नाही आहे. पुढे राज्याचा वंश हवा आहे, राज्यकारभार करण्यासाठी पुत्राची अपेक्षा आहे, परंतु त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. आणि मग त्याने खंबा येथील शंख राजाचा श्रीसिंह नावाचा जो मुलगा आहे, पुत्र आहे, तो त्याने दत्तक घेतला. आणि मग दत्तक घेतल्यानंतर त्याला त्या राज्यावरती बसवलं, परंतु हा श्रीसिंह अतिशय लहान आहे, राज्यकारभार करण्यासाठी योग्य नाही आहे. तेव्हा राजाने निर्णय घेत प्रधान असणाऱ्या विशाल देवांकडे ही सगळी सूत्र सोपवली. हे पहिलं स्थित्यंतर आपल्याला दिसून येतं. पुढे कालांतराने हरिपाल देवांच्या मृत्यूनंतर स्वामींनी त्या ठिकाणी अवतार स्वीकार केला. अवतार स्वीकारल्यानंतर पुढे कमळवसांच्या त्या सर्व प्रक्रियेतून औदास्य स्वीकारलं आणि औदास्य स्वीकारल्यानंतर एक एक पदार्थ वर्ज करीत गेले स्वामी. आणि वर्ज करीत गेल्यानंतर मातेला चिंता पडली की राजकुमार क्रूश होत चाललेला आहे, संकीर्ण होत चाललेला आहे, नेमकी काय इच्छा आहे. आणि मग स्वामींनी त्या ठिकाणी रामयात्रेची इच्छा बोलून दाखवली.
आणि रामयात्रेची इच्छा बोलून दाखवत असताना ज्यावेळी विशाल देवाला कळालं की हरिपाल देवांना रामयात्रेला जायचं आहे, राणीने आग्रह घेतला की त्याला रामयात्रेला जाऊ द्या, तो संकीर्ण झालेला आहे, क्रोश झालेला आहे, तो काही खात नाही आहे, अळणी भात फक्त खात आहे, तर त्याला रामयात्रेला जाऊ द्या. त्यावेळी विशालदेव म्हणतात की त्या ठिकाणी सिंगनदेव राजा राज्य करीत आहे, गुजरा आणि जाधवांचं द्वंद्व आहे. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये जर हरिपाल देवांना त्या ठिकाणी पाठवलं तर अनायासे द्वंद्व उत्पन्न होईल, अनायासे युद्ध त्या ठिकाणी करावं लागेल. परंतु मातेच्या आग्रहाच्या पुढे विशाल देवांचं काही चाललं नाही आणि पुढे हरिपाल देवांना रामयात्रेच्या निमित्ताने आमचे स्वामी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हा जो संदर्भ आहे हा एक दुसरा स्थित्यंतराचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. ज्यावेळी आपण पुढे चरित्रामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी लोणारला असताना राजाला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. त्या ठिकाणी राजा लोणार कुंडापाशी आलेला आहे. सोमवार असल्यामुळे गर्दी आहे आणि तेथील पुजाऱ्याने स्वामींच्या विषयी वर्णन करताना राजाला सांगितलं. राजाने विचारलं की इथे कोणी सिद्ध साधक आहेत काय, आणि मग त्या पुजाऱ्याने सांगितलं की काय या ठिकाणी एक सिद्ध साधक पुरुष आलेले आहेत, काही सांगू तयांचे सौंदर्य, काय सांगू तयांचे चातुर्य, काय सांगू तयांचे ऐश्वर, काय सांगू तयांचे औदार्य. आणि मग पुजाऱ्याने गुणवर्णन केल्यानंतर राजाला केव्हा एकदा मी स्वामींना भेटेन अशी राजाची अवस्था निर्माण झालेली आहे. स्वामी तारातीर्थाच्या वडाच्या झाडाखाली आसन असतायत. नेमका राजा तारातीर्थाकडे गेला, तो पुजारी सुद्धा सोबत आहे आणि मग पुजारी त्या राजाला दाखवते की मगाशी यापूर्वी मी जे वर्णन केलेले जे पुरुष आहेत ते हे साधक पुरुष आहेत. आणि मग तो राजा स्वामींच्या त्या ठिकाणी जवळ आलेला आहे, स्वामींना दंडवत केला, श्रीचरणा लागलेला आहे आणि मग स्वामींच्या ठिकाणी त्याने आसूची वाखारी ठेवली, द्रव्य ठेवलेलं आहे. स्वामी म्हणतात या ठिकाणी आम्हाला काही लागत नाही आहे. स्वामींनी ज्यावेळी ते द्रव्य घ्यायला नकार दिला त्यावेळी सोबत असणारा जो भाट आहे तो काय म्हणतोय की घ्या घ्या सिंगनाचा कानू प्रसन्न झाला. त्यावेळी राजा त्या भाटाला म्हणतो की यांना राव तैसा रंक. स्वामींनी एकदा त्या भाटाकडे पाहिलं, एकदा राजाकडे पाहिलं आणि एकदा त्या वाखारीकडे पाहिलं, मातीकडे पाहिलं. आणि मग स्वामी म्हणतात की तो राजा म्हणतो की यांनी म्हणजे पाषाणाशी सोन्याची आणि माझी सरी केली, मातीची सरी केली, हे माझी बरोबरी केली. हे जे स्थित्यंतर आहे या प्रसंगामध्ये स्वामींनी ही जी निस्पृहता दाखवली त्यावेळी स्वामींना महाराष्ट्रामध्ये कार्य करण्याला या ठिकाणी तो योग प्राप्त झाला असं मला वाटतं. कारण या ठिकाणी जर निस्पृहता जर स्वामींनी दाखवली नसती तर पुढील असणारा जे स्थित्यंतर आहे किंवा पुढील असणारा जो स्वामींचा कार्यकाळ आहे तो कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसला असता असं या ठिकाणी आपण पाहू शकतो. असा अनेक प्रसंग आपल्याला चरित्रामध्ये दिसतील की त्या ठिकाणी स्थित्यंतर झालेलं आहे. स्वामींचं सविता नागनाथी अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी बाईसांनी इंद्रभट्टांना तेल आणायला सांगितलं. तेल आणायला सांगितल्यानंतर इंद्रभट्ट तेल आणायला गेले, तेल घेऊन आले आणि मग स्वामींनी इंद्रभट्टांना विचारलं की राज्यामध्ये काय चालू आहे तुम्हाला माहीत आहे का. इंद्रभट्ट म्हटले काही नाही. स्वामी म्हटलं कसं काही नाही, एवढं राज्यांतर झालं, आमनदेवाचे डोळे काढले, रामदेव राज्य बैसला आणि तुम्हाला माहिती नाही काय झालं ते, जा शोधून पाहून या. आणि मग इंद्रभट्ट पुन्हा गेले आणि मग त्यांनी पाहिलं की गावातले लोक घरावरती चढून ही सगळी घटना पाहतात आहेत. येऊन स्वामींना ते सांगतात आहेत की हे जे खटारे निघालेले आहेत, स्वामींना तो वृत्तांत इंद्रभट्टांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. इंद्रिया राज्यांतर शोधनी परीक्षू आमनदेवाचे डोळे काढले हा जो प्रसंग आहे या ठिकाणी सुद्धा स्थित्यंतर झालेला आपल्याला दिसून येतो. स्वामींच्या काळामध्ये तर हे स्थित्यंतर आहेच आहे. आपल्याला अजून एक संदर्भ चरित्रामध्ये सापडतो की शांताबाईचा, वसमत नगरीची माईबाईचा. तिचा जो पती आहे तो सरलेला आहे, मुलगा सरलेला आहे, जी मुलगी आहे ती विधवा झालेली आहे, दुसरी मुलगी आहे तिला वेड लागलेला आहे. आणि याच वेळी रावळे धन नेले. तिथल्या राजाने, जो राजा आहे
त्या राजाने त्यांचं द्रव्य घेऊन गेलेले, धन घेऊन गेलेले, हे एक स्थित्यंतर आपल्याला चरित्रामध्ये पाहता येऊ शकतं. त्याचप्रमाणे एकदा कटकाला गदोनायकांना धरण्यात आलं आणि मग गदोनायकांना ज्यावेळी धरलं त्यावेळी गदोनायकांची जाया तिला त्यांनी निरोप पाठवला की स्वामींच्या ठाई तुम्ही पूजा करा तेव्हा माझी सुटका होईल. हेही आपणाला स्थित्यंतर या सर्व प्रक्रियेमध्ये दिसून येतं. हा झाला स्वामींचा समांतर असणारा काळ. स्वामींच्या नंतर स्वामी उत्तरपंथाला ज्यावेळी विजय केले त्यानंतर 1216 शके अल्लाउद्दीन खिलजीने या ठिकाणी स्वारी केली आणि त्याचा असणारा जो सेनापती आहे मलिक कफूर तो या ठिकाणी राज्यावरती राज्य करू लागला, त्रास देऊ लागला. आणि मग अशा वेळी आचार्य श्री नागदेव आबाईसांना म्हणतात की तुम्ही वैजोबाच्या गावी जाऊन राहा, तुम्ही आता या ठिकाणी थांबू नका, वैजोबाच्या गावी जा. आणि मग आचार्यांचं ऐकून आबाईसा माता वैजोबाच्या गावी गेलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी मलिक काफूराचा तो गावांना त्रास देण्याचा, राज्याला त्रास देण्याचा धडाका चालू आहे. मुस्लिम सत्ता आहे आणि अशा वेळी परळी वैजनाथला आचार्य श्री नागदेव गेलेले आहेत आणि साधाईसांना आचार्य श्री नागदेव म्हणतात की तुम्ही या ठिकाणी थांबा, जे वयोवृद्ध साधक आहेत ते तुमच्यापाशी राहू द्या आणि जे तरुण आहेत ते सर्वांना मी घेऊन पुढे जातो. आणि मग साधाईसा त्या ठिकाणी थांबल्या. एका मंदिरामध्ये, वैजनाथाच्या मंदिरामध्ये साधाईसा थांबलेले आहेत. पाठीमागून ते नेमके तुरक आलेले आहेत आणि मग त्यांनी आल्यानंतर साधाईसा बाहेरच्या त्या दरवाजामध्ये बसलेली आहे आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही कोण? तेव्हा साधाईसा त्यांना म्हणतात की मी श्री चक्रधर रायाची दासी येल्लो असे. अशा प्रसंगी स्वामींचं वरदान असल्यामुळे त्या ठिकाणी साधाईसा सहित सकळ परमार्गाला एवं सोबत असणाऱ्या सर्व जनसामान्यांना त्या ठिकाणी सहाय्य झालेलं आहे. हे जे मुस्लिमांचं राज्य निर्माण झालेलं होतं महाराष्ट्रावरती, भारतावरती, त्यावेळी हे जे स्थित्यंतर झालेलं आहे जेणेकरून धर्माला सुद्धा बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. वेगवेगळ्या प्रकारचं स्थित्यंतर आहे. मी यापूर्वी सांगितलं की व्यक्तीच्या माध्यमातून स्थित्यंतर होऊ शकतं, वस्तूच्या माध्यमातून स्थित्यंतर होऊ शकतं. ज्यावेळी नरेंद्र बासा भेटी अनुसरण या स्मृतीमध्ये आपण पाहतो की त्यांच्या बंधूंनी नलोपाख्यान केलं, एकाने रामायण केलं आणि त्यावेळी नरेंद्र बास म्हणतात की हे जर तुम्ही देवगिरीच्या द्वापरीच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींचं जर वर्णन केलं असतं तर तुमच्या पापांचा नाश झाला असता. त्यावेळी राजा म्हणतो की ते कवित्व तुम्ही करा आणि मग नरेंद्र बासांनी रुक्मिणी संवर नावाचा ग्रंथ तयार केला. देवाच्या दादुलेपणाचा उभारा न सहावेची साताई सागरा भेने वसरूने राजभरा दिदली द्वारावती या ओवीपर्यंत आला. राजा प्रसन्न झाला आणि राजाने त्या कवित्व मागितलं, त्या ग्रंथाचं कवित्व मागितलं. जेवढ्या ओव्या तेवढे मी सोनटके आणि चौथरी आसू तुम्हाला देईन, परंतु त्या ग्रंथाचं जे कर्तृत्व आहे ते माझ्या नावे तुम्ही करा असा राजाने आदेश काढला. परंतु नरेंद्र बासांनी तो आदेश धुडकावून त्या ठिकाणी आमच्या कविकुळा बोलू लागेल हा संदर्भ त्या ठिकाणी सांगून नरेंद्र बास आचार्यांच्या सन्निधानामध्ये आले आणि अनुसरण घेतलेलं आहे. हे जे स्थित्यंतर आहे ते भावनेचं स्थित्यंतर आपल्याला राजकीय स्थित्यंतरांच्या माध्यमातून ते या ठिकाणी दिसून येतं. असे अनेक प्रसंग आहेत की त्या काळामध्ये असणारे जे साधक आहेत ते नित्यविधी साधना आचरण करीत असताना, मुस्लिम राज्यकर्त्यांचे राजवट असताना आपला धर्म कशा पद्धतीने सांभाळता येईल याचा विचार करीत आणि ती साधना करीत ती धर्मसाधना आचरत होते. गौराईसा उंबरीकर नावाच्या आमच्या साध्वी आहेत, जे रस्त्याने जात असताना काटा मोडला, एका ठिकाणी बसल्या, सोबत एक त्या तपस्विनी माता सोबत आहेत. तेवढ्यात एक घोडेस्वार त्या ठिकाणी आला आणि विचारले की आई काय झालं? आणि म्हणे मला माझ्या पायात काटा मोडला. म्हणजे कुठे चाललात? तर म्हणजे पुढच्या गावी मी जात आहे. त्यावेळी तो घोडेस्वार त्यांना म्हणतो की आई पुढच्या गावी जाऊ नका, त्या गावी धाड पडलेली आहे, मी तुम्हाला पाठीमागच्या गावामध्ये सोडतो. आणि मग त्यांना गौराईसा उंबरीकरांना त्या घोडेस्वारांना घेतलं आणि पुन्हा पाठीमागच्या गावामध्ये नेऊन सोडून दिलं. अशा अनेक स्थित्यंतराच्या काळामध्ये आपल्या साधकांनी आपली जी धर्मसाधना आहे ती आपल्या साधनेने वृद्धिंगत केलेली आहे आपल्याला दिसून येतो. 1216 अल्लाउद्दीन खिलजीचं पहिली स्वारी या महाराष्ट्रावरती झाली, भारतावरती झाली. पुन्हा 1230 यावेळी अल्लाउद्दीन खिलजी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आला. पुन्हा त्याचा सेनापती मलिक कफूर जो आहे तो या ठिकाणी येऊन राज्यावरती अत्याचार करू लागलेला आहे. आणि अत्याचार करत असताना
कवीश्वरबास, परशुरामबास हे सगळे साधक या महाराष्ट्रामध्ये साधना करतात आहेत. आणि मग अत्याचार करत असताना यांच्या अत्याचारापासून एकतर अहिंसा धर्म स्वीकारलेला आहे आणि यातून बाजूला होण्यासाठी, अलिप्त होण्यासाठी कवीश्वरबास पुणे सोडून सह्याद्री पर्वतावरती येण्याचा प्रयत्न करतात आहेत. सह्याद्री पर्वताचा घाट ओलांडत असताना आचार्य श्री कवीश्वरबास, परशुरामबास यांना चोरांनी लुटलं. हे लुटमार होत असताना परशुरामबासांनी आपल्या झोळीतील एक जी पोथी आहे ती गवतात लपवण्याचा प्रयत्न केला. ते त्यामध्ये यशस्वी झाले. दुसरी पोथी त्यांनी घेतली, ती गवतामध्ये लपवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात त्या चोरांनी त्या संपूर्ण झोळीला हात घातला, संपूर्ण झोळी घेतली आणि संपूर्ण झोळी घेऊन त्या ठिकाणाहून ते निघून गेले. त्या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ त्या लुटमारेमध्ये निघून गेले. असे अनेक स्थित्यंतर आपल्याला दिसून येऊ शकतात. अल्लाउद्दीन खिलजीची 2 वेळा स्वारी झाली. आता तिसरी स्वारी झाली अल्लाउद्दीन खिलजीवरतीच. पूर्वी अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रातल्या राज्यावरती स्वारी केलेली होती. आता अल्लाउद्दीन खिलजीवरती मोहम्मद तुघलकाने 1248 रोजी स्वारी केली. आणि स्वारी केल्यानंतर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जे हिंदू जनसामान्य आहेत त्या सर्वांच्यावरती अत्याचार करण्याचा सपाटा लावला. या सर्व प्रक्रियेतून महानुभाव साधक सुद्धा सुटले नाहीत. महानुभाव साधकांना सुद्धा या सर्व प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. सुंदर बोल्लाईसा नावाच्या तपस्वीने माता या सर्व प्रक्रियेमध्ये यवनांच्या हाती सापडल्या. आणि यवनांच्या हाती सापडल्यानंतर त्या यवनांनी औरंगाबादजवळ बिडकीन गावाजवळ माळ नावाच्या विहिरीच्या रानामध्ये त्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी यवनांचा तळ होता. 3 दिवस सुंदर बोल्लाईसांनी सह्याची वाट पाहिली, भिक्षुकांची वाट पाहिली, परंतु भिक्षुकांना कल्पना नसल्यामुळेच कोणताही भिक्षुक त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. सुंदर बोल्लाईसांच्या जवळ चरित्र ग्रंथाची एक प्रत आणि आचार्य श्री परशुरामबासांनी दिलेला जो दाढेचा विशेष आहे तो विशेष सोबत होता. 3 दिवस त्यांनी वाट पाहिली, भिक्षुकांची वाट पाहिली, साह्याची वाट पाहिली. लक्षात आलं 3 दिवसानंतर की आता साह्य होत नाही. आणि मग 4थ्या दिवशी जवळच असणाऱ्या आडामध्ये त्यांनी त्या चरित्र ग्रंथासहित आणि आपल्यासोबत असणाऱ्या दाढेच्या विशेषासहित विडी घेतली. ही जी स्थित्यंतर आहेत हे स्थित्यंतर धर्माला सुद्धा बाधा आणणारे ठरलेले आपल्याला दिसून येतात. असे अनेक प्रसंग आहेत. मुस्लिमांच्या राज्यकारभारामध्ये हे जे स्थित्यंतर आपल्याला दिसून आले याचा या धर्मावरती अधिक आघात झालेला आपल्याला दिसून येतो. याच परिसरामध्ये चंदनवंदन किल्ल्यावरती श्री धंते गोपाळबास आपली साधना आचरत असताना ज्यावेळी किल्ल्यावरती राजाने अन्नछत्र घातलेलं आहे, ज्या पुरुषासाठी अन्नछत्र घातलेले ते पुरुष त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु ते त्या ठिकाणी गेल्यानंतर सेवकांनी त्यांना अन्न देण्यास नकार दिला. कारण राजाचा नियम होता की या ठिकाणी बसून तुम्ही भोजन करा, त्याशिवाय तुम्हाला भोजन मिळणार नाही. आणि आमच्या साधकांचा नियम आहे की गंगातीरी जाऊन त्या ठिकाणी माझ्या देवाला स्मरून ते पदार्थ घ्यायचे आहेत. तर दंते गोपाळबासांनी ते पदार्थ घेतले नाहीत. अनेक दिवस उपवास घडला आणि एक दिवस निद्राण असणारा शरीरातून तो प्राण बाहेर पडला. तेजोपुंज असणारा तो प्राण सायंकाळच्या वेळी ते राजाच्या दृष्टिकोनास पडला. राजाने त्याची चौकशी केली असता त्यांना कळलं की यांच्या पोटामध्ये अन्न नसल्यामुळे यांची प्राणज्योत मालवलेली आहे. आणि मग राजाने त्या ठिकाणी अन्नछत्र थांबवलं की ज्या पात्राकारणे हे मी अन्नछत्र चाललेलं होतं किंवा हे सुरू केलेलं होतं त्या पात्राच्या ठाईत जर याचा उपयोग झाला नाही तर त्या अन्नछत्राचा काही उपयोग नाही. ते अन्नछत्र त्या ठिकाणी थांबवण्यात आलं. हे जे स्थित्यंतर आपल्याला अनेक संदर्भाने दिसून येऊ शकतात. 1300 मध्ये कमळाकर मुनी कोठी यांनी स्थानाची बांधणी केली. आचार्यांना विचारून बाईदेव व्यासांनी स्थानं शोधली, स्थानांच्या ठिकाणी खुणा केल्या, परंतु त्या खुणा नाहीशा होतील, नामशेष होतील म्हणून पुन्हा कमळाकर मुनी कोठींनी त्या ठिकाणी मुस्लिमांची राजवट असताना सुद्धा अतिशय प्रयत्नपूर्वक स्थानाच्या ठिकाणी खुणा शोधून त्या ठिकाणी स्थानाची बांधणी केली. परंतु ही बांधणी करत असताना त्यांना अतिशय संघर्ष करावा लागला. कारण स्थानाची बांधणी करायची म्हटली तर द्रव्याची आवश्यकता आहे. मग द्रव्य उपलब्ध कुठून आणणार? आपण तर या सर्व साधनेमध्ये असणारे व्यस्त म्हणजे साधक आहोत, तर हे द्रव्याची उपलब्धता कुठून करणार? आणि ईश्वराने ते सहाय्य केलं. कमळाकर मुनी कोठी यांची जी शिष्य आहे कमळाऊसा, दोघेही आपली साधना आचरत असताना कमळाकर मुनी म्हटले की आता माझं वय झालेलं आहे आणि ही अजून तरुण आहे, उद्या हिचा धर्म राहील की नाही मला मी शाश्वती देऊ शकत नाही, मला हिची परीक्षा पाहिजे.
म्हणून एके दिवशी भिक्षेला गेले असताना कमळाकर मुनी आपल्या शिष्याला म्हणतात, कमळावलस आला की तू या ठिकाणी भिक्षा कर, मी दुसऱ्या ठिकाणी भिक्षा मागून येतो. आणि मग भिक्षा मागायला गेलेले कमळाकर मुनी कोठी आलेच नाहीत, ते तसेच गंगातीरला गेले. हा जो प्रसंग आहे तो उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे. तसेच गंगातीरला गेले. इकडे त्या कमळावसांनी आपल्या गुरुची वाट पाहिली. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस अनेक दिवस गेले, परंतु गुरु काही आले नाहीत. शेवटी तिने स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली की मी सुसंस्काराची नाही आहे, कुसंस्काराची आहे, कदाचित गुरूंना माझ्याविषयी विश्वास नाही आहे, म्हणून गुरु मला सोडून गेले. अतिशय दुःखपूर्वक ती त्या ठिकाणी आपली साधना आचरत आहे, गुरूंची प्रतीक्षा करत आहे, गुरूंना शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु गुरु काही सापडले नाहीत. तशीच ती आचरत आचरत बिदर भागामध्ये गेलेली आहे. बिदर भागामध्ये एका झाडाच्या ठिकाणी विजन करत असताना, देवाला आठवत असताना, त्या ठिकाणचा असणारा जो राजा आहे, तो राजा बहामनी वंशाचा जो राजा आहे, तो विजयनगरवरती स्वारी करण्यासाठी चाललेला होता. तपस्विनी माता दिसल्या, गेला, नमस्कार केला, दंडवत केला आणि सांगितलं की माता, म्हणजे मी चाललोय विजयनगरवरती स्वारी करायला, तर मला त्यामध्ये यश प्राप्त होईल काय? आणि मग या तपस्विनी माता अगोदरच आपला धर्म संकटात असताना धर्मसाधना करतात, त्यात हा राजा त्यांना विचारतोय की मी त्यामध्ये यशस्वी होईल काय? तत्वार्थाच्या दृष्टिकोनातून त्यांनी नाहीच म्हणायला हवं होतं, परंतु घाबरल्या आणि भीतीने ते काय म्हटल्या, हो तुम्ही यशस्वी व्हाल. आणि झालंही तसंच. तो त्या विजयनगरवरती स्वारी करायला गेला आणि यशस्वी होऊन माघारी आला. त्याला आनंद वाटला. त्याला हे निश्चित समजलं की या आईंच्या आशीर्वादामुळेच मी या ठिकाणी यशस्वी झालो. आणि मग तो पुन्हा आला, त्या ठिकाणी शोध घेतला, परंतु त्या ठिकाणी त्या साध्वी नव्हत्या, कमळावसा नव्हत्या, त्या आपलं आचरण करत करत पुढे गेलेल्या होत्या. राजाने शोध घेतला सेवकांच्या माध्यमातून आणि कमळावसा सापडल्या. आणि सापडल्यानंतर त्यांनी त्या राजाने कमळावसांना राजगुरुपद प्राप्त करून दिलं. आणि त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या जवळपासच एक बंगला, एक झोपडी त्यांना बांधून दिली आणि त्या ठिकाणी कमळावसा धर्मसाधना करू लागल्या. इकडे गंगातीरला गेलेले कमळाकर मुनी कोठी 1-2 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण आपल्या शिष्याला सोडून आलेलो होतो. नेमकी तिची धर्मसाधना काय आहे, ती कोणता धर्म आचरते हे पाहण्यासाठी कमळाकर मुनी पुन्हा उस्मानाबाद भागामध्ये गेले. त्यांनी शोधाशोध घेतली, परंतु त्या काही सापडल्या नाहीत. मग ते तसेच चालत चालत बिदर भागामध्ये आले. बिदर भागामध्ये ज्या ठिकाणी कमळावसा राहत होते त्या ठिकाणी जेव्हा भिक्षा शब्द उच्चारला आणि समोर कमळावसा आल्या, कमळावसांना लक्षात आलं की अरे हे तर आपले श्री गुरु आहेत. कमळाकर मुनी कोटींनी त्यांना ओळखलं नाही, कारण या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या वस्त्रामध्ये बदल झालेला आहे. शुभ्र वस्त्र आहेत, शरीर संकीर्ण झालेलं आहे, कृश झालेलं आहे. दररोज त्यांना गुरुची आठवण आहे, दररोज आपल्या धर्माची आठवण आहे. कृश झालेलं शरीर. आणि कमळावसांनी आपल्या गुरुला ओळखलं, पायाला चक्क मिठी मारली, आसवांचा ओघळ पायावरती सुरू झाला. कमळाकर मुनींना आश्चर्य वाटलं की अरे असं तर कधी घडलं नाही, मी तर असं म्हणजे कोणत्या स्त्रीला हातही लावत नाही आणि ही अचानक माझ्या पायावरती येऊन कशी काय पडली? बाजूला हो म्हटले, म्हणजे माझ्या धर्माला आड येऊ नकोस, तू बाजूला हो. आणि त्यावेळी कमळावसा म्हटले की मी तुमच्या शिष्या कमळावसा आहे. आणि मग त्यांना खात्री पटली. खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी कमळावसांनी राजाला निरोप पाठवला की माझे गुरु आलेले आहेत. आणि गुरु आले असं म्हटल्यानंतर राजा त्या ठिकाणी आला. आणि कमळावसा आहे तर त्यांचे गुरु किती श्रेष्ठ असतील म्हणून त्यांची त्या ठिकाणी रत्नखचित द्रव्यांनी पूजा केली. कमळाकर मुनी कोटी म्हटले की या द्रव्याची मला आवश्यकता नाही आहे, मला देवाने द्रव्य घ्यायला सुद्धा सांगितलेले नाही आहे, मी हे काही घेणार नाही. राजा म्हटला मी सुद्धा घेणार नाही, माझा तो नियम आहे, मी एकदा दान केलं की मी पुन्हा ते घेत नाही, ते देवस्व झालं. आणि मग प्रश्न पडला नेमकं द्रव्याचं करायचं काय? राजा निघून गेला. आणि मग कमळावसाच आपल्या गुरूंना म्हणतात की तुम्ही तर द्रव्य घेत नाही, राजाही पुन्हा ते द्रव्य घेत नाहीये, तर आपण याचा उपयोग परमार्गासाठी करूयात, परमार्थासाठी करूयात, धर्मासाठी करूयात. आणि मग त्यानंतर महानुभाव संप्रदायामध्ये जी स्थान बांधणी झाली ती कमळाकर मुनी कोटींनी या द्रव्यातून ती स्थान बांधणी केलेली आहे. अशा स्थित्यंतराच्या माध्यमातून काही ठिकाणी लाभही झाले, काही ठिकाणी आघातही झालेले आहेत. आपल्याला असे अनेक संदर्भ जे आहेत ते दिसून येतील. आपल्या परमार्गामध्ये मोरचल, परचल, डंक, निशाण हे आपण पाहतो, परंतु त्याचा इतिहास आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचला असेल. हे नेमकं केव्हा प्राप्त झालं, कसं प्राप्त झालं? याच कमळाकर मुनी कोटींच्या माध्यमातून हे डंक, निशाण, मोरचल, परचल आपल्याला प्राप्त झालेला आहे. हा जो राजा होता तो बिदरचा राजा, त्या राजाला एक रोग झालेला आहे. आणि रोग झाल्यानंतर कमळाकर मुनी आपल्या ठिकाणी विजन करत आहेत, स्मरण करत आहेत, साधना करत आहेत. आणि मग ते रोग झाला आहे, तो रोग कशानेही जाणार नाही हे त्यांना समजलं आणि म्हणून ते आत्महत्या करण्यासाठी निघालेले आहेत. ते साधक
कमळाकर मुनी त्या ठिकाणी बसलेले होते. राजा त्या ठिकाणी गेला, त्यांना दिसल्यानंतर त्यांना दंडोत केला, बसला आणि मग त्याने सांगितलं की मी आत्महत्या करण्यासाठी निघालेलो आहे. म्हणे काय झालं, कशासाठी निघाला आहे? तर म्हणे असं मला रोग झालेला आहे, तो रोग काही नाहीसा होणार नाही. आणि ते म्हटले कुठे आहे रोग तुझा, काय झाले तुला, बघू दे मला. आणि मग त्याने पाहिलं आपल्या शरीरावरती, तर त्याला कुठे दिसलंच नाही. जे निशाण होतं आत्तापर्यंत ते त्याला सापडलंच नाही. मग त्याला आश्चर्य वाटलं की अरे आत्तापर्यंत दिसणारा रोग आता अचानक नाहीसा झाला, केवळ यांच्या शब्द सामर्थ्यामुळेच झाला. आणि मग त्यानंतर त्या राजाने त्या दिवसापासून कमळाकर मुनी कोटींना मोरचल परचल डंक निशाण हे देऊ केलं आणि त्या दिवसापासून आपल्या संप्रदायामध्ये ही पद्धत सुरू झालेली आहे. हे 14व्या शतकातल्या सगळ्या घटना आहेत. 15व्या शतक सुरू झालं आणि 15व्या शतकामध्ये जो हिंदू राजा आहे, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये त्यावेळी निजामशाही होती आणि खाली आंध्र प्रदेशामध्ये विजयनगर वगैरे या भागामध्ये हिंदू राजे राज्य करीत होते. त्या काळामध्ये त्या ठिकाणाहून इकडे येत असताना गुप्तहेर भगवे वस्त्र घेऊन परिधान करून त्या ठिकाणची त्या परिसराची पाहणी करायची. आणि ही गोष्ट यव्वनी राज्यामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांना समजली की हिंदू जे राज्यकर्ते आहेत त्या ठिकाणचे असणारे शिपाई भगवे वस्त्र धारण करून या ठिकाणी परिसराची चाचपणी करतात. आणि त्याच काळामध्ये आचार्य श्री कपाटे नागराज व्यास भिंगार प्रदेशामध्ये आपली साधना आपल्या परमार्गासहित गुरुकुळासहित करीत होते. आणि मग हे यव्वनी राज्याला मुस्लिम राज्यकर्त्यांना समजलं की हे गुप्तहेर भगवे वस्त्र घालून येतात आणि याचा सर्वात मोठा फटका त्या गुरुकुळाला बसला, महानुभाव संप्रदायाला बसला, कारण त्या काळामध्ये भगवेच वस्त्र परिधान केले जायचे. आणि मग धरपकड सुरू झाली, त्रास द्यायला सुरुवात झाली आणि त्रास दिल्यानंतर यांच्या साधनेमुळे त्या मुस्लिम राज्यकर्त्यांचं मन परिवर्तित झालं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे हे साधू महात्मे आहेत, हे असं गुप्तहेरासारखं काम करणार नाहीत. आणि मग त्यांना सगळ्यांना सोडून दिलं. कपाटे नागराज व्यासांच्या समोर येऊन क्षमा याचना केली आणि बाबांना विनंती केली की बाबा आमच्यासाठी फक्त एक काम करा, ही जी तुमचे वस्त्र आहेत तेवढे फक्त बदला. आणि मग त्या दिवसापासून संप्रदायामध्ये श्याम वस्त्राची सुरुवात झाली. राखाडी कलरचे जे वस्त्र आहेत ते त्या प्रसंगापासून महानुभाव संप्रदायामध्ये सुरुवात झाली. मुस्लिम संप्रदायामध्ये सुद्धा या वस्त्राचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतो. आणि मग या प्रसंगानुसार आपण टप्प्याटप्प्याने आता आपल्या संप्रदायामध्ये स्थानाची बांधणी असेल, जे ओटे आहेत ते सुद्धा त्याच संप्रदायाच्या नुसार आपल्याला दिसून येतील. कदाचित आपण गलब स्थानावरती घालतो, ते गलब सुद्धा मुस्लिम त्या धर्मामध्ये जे संदर्भ आहेत तसेच आपल्याला दिसून येतील. किंवा आपण जे नमस्कार घालतो ते नमाज करतात, त्यांना सुद्धा त्यातलं साधर्म्य दिसून आलं. त्यामुळे महानुभाव संप्रदायाचा मुस्लिम राज्यकर्त्यांचा जो त्रास आहे तो काही प्रमाणात कमी झाला. कारण काही साधर्म्याने त्यांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्या गोष्टी आहेत त्याचं साधर्म्य ती बरोबरी या ठिकाणी दिसून येऊ लागली. आणि या स्थित्यंतरच्या काळामध्ये हा थोडासा जो आपणाला आधार भेटला तो केवळ या सर्व प्रक्रियेमुळे आपणाला भेटलेला होता. 16व्या शतक उजाडलं, 15व्या शतकामध्ये या सर्व घटना घडून गेल्या आणि 16व्या शतकामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावरती चाल करून आला. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 1680ला आणि औरंगजेबाने 1687 साली महाराष्ट्रावरती अतिशय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब फिरत फिरत रुद्रपूरला पोहोचलेला आहे आणि मग रुद्रपूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या राजमठामध्ये तो गेला आणि राजमठामध्ये गेल्यानंतर नरसिंह जी मूर्ती होती त्या मूर्तीला त्याने छडी लावली. छडी जशी लावली तसा त्यामध्ये प्रकाश पडला. प्रकाश पडल्यानंतर औरंगजेबाला साक्षात्कार झाला की अरे हे तर अल्लाचं ठिकाण आहे. आणि म्हणून त्याने काय केलं की त्या ठिकाणी तो खाली बसून नमाज पडू लागला आणि नमाज केल्यानंतर ती जी प्रथा आहे ती सुरू झाली. त्या दिवसापासून रुद्रपूरच्या मंदिरामध्ये म्हणजे आता जी मशीद आहे तो खऱ्या अर्थाने राजमठ आहे. आणि मग त्या ठिकाणी ती प्रथा सुरू झाली नमाज पडण्याची. मोहम्मद शाह नावाचा जो मुसलमान आहे त्याने त्या ठिकाणी जबरदस्तीने मशीद बांधली. महानुभाव संप्रदाय, महानुभाव साधक हे अतिशय अहिंसावादी, म्हणजे दुसऱ्याचं अंतकरण सुद्धा दुखू नये ही भावना, हे तत्व सांभाळणारा महानुभाव संप्रदाय. आणि मग मुस्लिम राज्यकर्त्यांना तर ते घाबरतच त्या काळी होते, कारण त्यांचा दराराच त्याप्रमाणे होता. आणि मग त्या मुसलमानाने त्या ठिकाणी मशीद बांधली. या सर्व प्रक्रियेला 200 वर्ष निघून गेले. महानुभाव साधक ज्या ज्यावेळी ते सगळे लोक मशिदीत जायचे ना, त्यावेळी आत्ताचे जे महाद्वार आहे त्या तिथूनच पाय देऊन ते पुढे त्या मशिदीमध्ये जायचे. पूर्वीचा तो दरवाजा नव्हता. तो दरवाजा आता या 19व्या शतकाच्या प्रारंभी तो दरवाजा तयार करण्यात आलेला आहे. सगळे मुसलमान पूर्व बाजूनीच त्या राजमठामध्ये जायचे. आणि मग ही जी गोष्ट आहे 19व्या शतकाच्या प्रारंभी आचार्य श्री हरिराज व्यास बिडकर बाबा
यांनी कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध दावा दाखल केला. इंग्रजांची सत्ता आहे त्या काळामध्ये. आणि मग कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि तो दावा दाखल केल्यानंतर निकाल महानुभाव संप्रदायासारखा लागला. आणि मग निकाल संप्रदायासारखा लागल्यानंतर मुसलमानांनी आपली जी ही पूर्व बाजूची जी पायपीट आहे किंवा इथून जाण्याचा जो रस्ता आहे तो बंद करून त्यांनी पश्चिम बाजूने, म्हणजे आता पाठीमागून जे मशिदीच्या बाजूने आपण जातो त्या बाजूने तो रस्ता तयार केला. अशा अनेक स्थित्यंतर आपल्याला दिसून येतील. हे 16व्या शतकातली घडलेली घटना आहे की रुद्रपूरमधलं जे राजमठाचं मंदिर आहे ते मशिदीमध्ये रूपांतर झालं. 17व्या शतकामध्ये औरंगजेबाने संपूर्ण भारतवर्षावरती जिजिया कर लादला. डोईफड म्हणजे प्रत्येक डोक्याला कर लावला. जे उच्चवर्गीय आहेत त्यांना 1 रुपया, जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना अर्धा रुपया आणि जे कनिष्ठ वर्गातले त्यांना पाव रुपया. यामध्ये फक्त 14 वर्षाखालील मुले, महिला आणि मुस्लिम समुदाय हे फक्त सुटले. या उपरांत सर्वांना त्या ठिकाणी त्या कराला सामोरं जावंच लागलं. महानुभाव संप्रदाय सुद्धा या ठिकाणी सुटले नाही. जो महानुभाव संप्रदाय द्रव्याला जवळ बाळगणाराच नाहीये, द्रव्याला एका वेगळ्या अर्थाने पाहणार आहे, द्रव्याला साक्षी भावाने सुद्धा पाहणारा नाही, त्या महानुभाव संप्रदायाला सुद्धा तो कर द्यावा लागला. आणि मग तो जात होऊ लागला, छळ होऊ लागला. जे औरंगजेब धार्मिक प्रवृत्तीचा होता, परंतु त्याचे असणारे जे सरदार आहेत ते अतिशय विचित्र पद्धतीने अत्याचार करायचे आणि महानुभाव संप्रदायाला या सर्व गोष्टींचा खूप मोठा त्रास होऊ लागला. आणि मग महानुभाव संप्रदायाने एक मिटिंग घेतली पावसाळ्यामध्ये, ज्यावेळी सगळे आपापल्या आश्रमात आहेत त्यावेळी मिटिंग घेतली. आणि मिटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी 2 साधक दिल्लीला पाठवण्यात आले. आणि दिल्लीला पाठवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी त्या साधकांनी दरमजल करीत ते दिल्लीला पोहोचले, पायी पोहोचले. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर औरंगजेबाला सर्व वृत्तांत सांगितला की आम्ही महानुभाव संप्रदायाचे साधक आहोत. आणि त्यांना आतापर्यंत जे मिळालेले ताम्रपत्र आहेत ते सगळं त्यांनी त्या महात्म्यांनी औरंगजेबाला दाखवले. आणि मग औरंगजेबाने जिजिया करातून महानुभाव संप्रदायाची मुक्तता केली. ते जे ताम्रपत्र आहे, जी सनद लिहून दिली औरंगजेबाने, ती आजही महानुभाव आश्रम राजापेठ या ठिकाणी आपल्याला दिसून येते, ती उपलब्ध आहे. 17व्या शतकामध्ये जिजिया करातून महानुभाव संप्रदायाची मुक्तता झाली. 18वं शतक उजाडलं. 18व्या शतकामध्ये नांदेड भागात हळदे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये जयानंदी मुनींद्र आणि महानुभाव संप्रदायाचा आश्रम आहे. जवळ असल्यामुळे दररोजचा वार्तालाप व्हायचा, दररोज चर्चा व्हायची. आणि मग जयानंद मुनींद्र आणि महानुभाव साधक यांच्यामध्ये शास्त्रार्थ झाला. शास्त्रार्थ झाल्यानंतर वाद होऊ लागले, म्हणजे त्या तत्वामध्ये सुद्धा वाद होऊ लागले. आणि मग गावातले लोक म्हटले की या ठिकाणी पैठण क्षेत्र आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तुमचा जो वाद आहे तो तुम्ही व्यवस्थित करून या. आणि मग हे दोघे पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर तिथल्या धर्मपंडितांनी महानुभाव संप्रदायाच्या बाजूने निकाल दिला. जयानंद मुनींद्री अपमानास्पद झाले, त्यांना अपमान वाटला. आणि मग या अपमानाचा बदला कसा घ्यायचा म्हणून जयानंद मुनींद्रींनी कट कारस्थान रचलं. आणि पंचाळेश्वरला येणारे जे साधक होते त्या सर्व महानुभाव साधकांना एका खोलीमध्ये डांबलं, त्यांचा छळ केला, अनन्वित छळ केला. आणि छळ केल्यानंतर त्यांच्याकडून जयपत्र लिहून घेतलं. आणि जयपत्र लिहून घेतलं, नंतर त्यांची सोडवणूक केली, त्यांना सुटका केली. बरं, एवढ्यावरती ते थांबले नाहीत. अनंत ऋषींना सोबत घेऊन माधवराव पेशवे यांच्याकडे महानुभावांच्या विषयी त्यांनी तक्रार केली. महानुभावांच्या संप्रदायाविषयी, महानुभावांच्या साधकांच्या विषयी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने कट कारस्थानाने माधवराव पेशव्यांचं त्यांनी कान भरले. आणि माधवराव पेशव्यांनी फरमान सोडलं, जेवढे महानुभाव साधक आहेत त्या सर्वांना अटक करण्यात आली. जितके जितके महानुभाव संप्रदाय आश्रम होते, जे जे महानुभाव साधक नित्यविधी साधना करत होते, निमित्तविधी साधना करत होते, त्या सर्व साधकांना अटक करण्यात आली. खूप अनन्वित छळ करण्यात आला. आणि मग आता करायचं काय? अशा वेळी महानुभाव संप्रदायातले साधकांनी माधवराव पेशव्यांसोबत संवाद साधला आणि संवाद साधून आपल्या त्या साधकांची त्यांनी त्या ठिकाणी सुटका केलेली आहे. अशा अनेक स्थित्यांतर आपल्याला दिसून येतात. हे जे संदर्भ आहेत, हे स्थित्यांतराचे संदर्भ, या स्थित्यांतराने महानुभाव संप्रदायाला धर्मसाधनेसाठी अधिक बलवान केलं. देवाने जे सांगितलं ते आचरत असताना असे अनेक प्रसंग महानुभाव संप्रदायाच्या समोर आले, असे अनेक संदर्भ महानुभाव साधकांच्या समोर आले. परंतु या स्थित्यंतराच्या काळामध्ये सुद्धा महानुभाव साधकांनी ना धर्म सोडला, ना आपली साधना सोडली. त्यांनी तो आपला यद्धार्य ते धर्म शेवटपर्यंत तर तो धर्म आचरण्याचा निश्चितच प्रयत्न केला. 19 शतकातली मगाशी यापूर्वी मी गोष्ट सांगितली की रुद्रपुरामध्ये हरिराज व्यास बिडकर बाबांनी कोर्टातला दावा निकाली काढला. याच 19व्या शतकामध्ये 1984 इंदिरा गांधीची हत्या झाली. आणि हत्या झाल्यानंतर सातारा निवासी कैवल्यवासी मोठे बाबाजी
ते राजस्थानला गेलेले होते. आणि राजस्थानला गेल्यानंतर पूर्वीच्या काळी आत्ता हे टोप्या परिधान करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वी महानुभाव साधक फेटाच घालायचे. ज्यांची दीक्षा व्हायची त्यांना फेटाच घालण्यात यायचा आणि बहुतांशी कार्यक्रमामध्ये फेटाच घालण्याचा प्रघात होता. आणि मग ते फेटा घालून ते सगळे चाललेले आहेत. म्हणजे आजही त्या घटनेचे भवरसिंह साक्षीदार आहेत. आणि मग ते राजस्थानामध्ये गेले. राजस्थानमध्ये गेल्यानंतर प्रवास चालू होता. प्रवास चालू असताना नेमकी इंदिरा गांधीची हत्या झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस कसून चौकशी करतात आहेत. एका ठिकाणी या महात्म्यांची, या साधकांची गाडी थांबवण्यात आली. पाहिलं तर यांनी सगळ्यांनी फेटे गुंडाळलेले आहे. त्यावेळी पंजाबी लोकांनी केलेल्या हत्येमुळे आणि त्यांनी परिधान करत असलेल्या फेट्यामुळे पंजाबी जे साधक आहेत ते सरकारच्या समोर आलेले होते, सरकारच्या निशाण्यावरती आलेले होते. आणि त्यामुळे ह्यांनी जे फेटे घातलेत त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला की हे सुद्धा पंजाबीच आहेत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवावं लागलं. त्या ठिकाणी ते थांबले. परंतु इतर असणारे जे उपदेशी साधक आहेत त्या साधकांनी त्या ठिकाणी जाऊन परिहार केला आणि आम्ही पंजाबी नसून महानुभाव संप्रदायाचे साधक आहोत असा त्या ठिकाणी परिहार दिल्यानंतर त्या ठिकाणी बाबांची आणि इतर साधकांची सुटका झाली. अशा अनेक स्थित्यंतर आपण पाहतो. आचार्य श्री गुरुजी, कदाचित त्यांनी मागे अनेक वेळा सांगितलेलं होतं, 1991 साली श्री गुरुजी, मार्गमाऊली आई, कदाचित माई, हे सगळे पोगोरीला आलेले होते. आणि त्या काळात नेमकी राजीव गांधींची हत्या झालेली होती. आणि राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर श्री गुरुजी रात्री मुक्काम, पूर्वीची पोगोरीची पद्धतच तशी होती की रात्री मुक्काम आणायचा, दुसऱ्या दिवशी उपहार करायचा, मार्गाला द्यायचा, स्वतः खायचा, निघून जायचं. आणि मग आचार्य श्री गुरुजी रात्री मुक्कामाला त्या ठिकाणी होते. त्यांच्याकडे त्या काळी उपलब्ध असणारा एक रेडिओ, त्या रेडिओवरती बातमी कळाली की राजीव गांधींची हत्या झालेली आहे. आणि मग राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे स्थित्यंतर घडलं, मग ते वाहनाच्या संदर्भाने असेल, काळाच्या संदर्भाने असेल, वेळेच्या संदर्भाने असेल, या सर्व प्रक्रियार्थी स्थित्यंतर जे आहे ते आचार्य श्री गुरुजींनी आम्हाला त्यावेळी सांगितलेलं होतं. असे अनेक स्थित्यंतराचे साक्षीदार हा महानुभाव संप्रदाय आहे. तो नसुद्धा राजकीय स्थित्यंतरच महानुभाव संप्रदायामध्ये झालं नाही, तर ते सामाजिकही झालं, ते आरोग्यविषयकही झालं, ते काळाविषयी सुद्धा झालं. सर्व प्रक्रियेविषयी स्थित्यंतर महानुभाव संप्रदायामध्ये झालेलं आहे. खरं तर या व्याख्यानाच्या संदर्भाने आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी 2 दिवसापूर्वीच माझा वेळ होता, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे स्थित्यंतर घडलं. श्री गुरुप्रसाद दादांनी त्या दिवशी व्याख्यान केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी ते स्थित्यंतर घडवून दिलं, त्यामुळे आज मला इथे उभं राहता आलं. त्याचप्रमाणे ज्यावेळी मगाशी राणीताई व्याख्यान करत होत्या त्यावेळी माझ्या मनामध्ये भावनिक स्थित्यंतर घडलं की नेमकं इतक्या सुंदर त्या जे बोलत होते, इतके सुंदर व्याख्यान करत होत्या की माझेच जे मुद्दे होते ते मी त्या भावनेच्या स्थित्यंतराच्या माध्यमातून ते बाजूला जातात की काय अशी मला शंका झालेली होती. इतके सुंदर त्या व्याख्यान करत होत्या, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आणि ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेने मला 3 वर्षाच्या स्थित्यंतरानंतर संधी दिली, त्याबद्दलही त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हे सर्व जी सेवा आहे ती केवळ आचार्य श्री गुरुवर यांच्या आशीर्वादानेच निश्चित आहे. कारण विद्यार्थ्याचं नव्हे तर सकळ गुरुकुळातील असणाऱ्या साधकांचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, चिंतन करणं, निधिध्यासन करणं, मनन करणं, तुम्ही जे काही करता आहात ते सर्व केवळ त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे आणि केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे. माझ्याही या विषयात अनेक स्थित्यंतरं घडली, मग ते राजकीय असतील, सामाजिक असतील, आत्मिक असतील, सर्व अर्थाच्या स्थित्यंतरासोबत केवळ एक हात माझ्या पाठीवरती होता, तो म्हणजे आदरणीय श्री गुरुवर्यांचा होता. आणि त्यामुळेच आज या ठिकाणी मी स्थित्यंतराविषयी आपणाशी सर्वांशी संवाद साधू शकलो. काही चुकलं असेल क्षमा करा, काही बरोबर असेल तुमच्यासोबत मलासुद्धा सोबत घेऊन जा. आणि या ब्रह्मविद्या ज्ञानामृताच्या माध्यमातून ही जी विचाराची देवाणघेवाण आहे, जे अशुद्ध आहे, जे चुकीचं आहे, त्याचं स्थित्यंतर घडून तुमच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, साधकाच्या आयुष्यामध्ये देवाने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे ते बीजारोपण होत
मोक्षमार्गाची जी वाटचाल आहे ती आपल्या सर्वांची सुकर व्हावी अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.